लास्ट टाइमला बघा आपण शेप फंक्शन बघितलेलं, लिनियर शेप फंक्शन आणि क्वाड्रॅटिक शेप फंक्शन. आता आज आपल्याला इलेमेंट अँड नोड नंबरिंग सिस्टीम बघायचं. इलेमेंट अँड नोड नंबरिंग सिस्टीम. इलेमेंट आणि नोड नंबरिंग सिस्टीम कोणत्या पण फायनाईट एलिमेंट मेथड मध्ये काय इम्पॉर्टंट आहे ते आज आपल्याला बघायचं आहे. मी तुम्हाला एक फक्त गंमत सांगतो बघा. एक प्रश्न विचारतो. समजा मी एक इलेमेंट कन्सिडर केला. या इलेमेंट मध्ये समजा मी दोन नोड कन्सिडर केले. दोन नोड, एक इलेमेंट आहे आणि त्याच्यामध्ये नोड किती आहेत? दोन. समजा हा नोड नंबर 1 आहे, हा नोड नंबर 2 आहे. ठीक आहे, इलेमेंट एक आहे. समजा त्याच इलेमेंटला मी जर 3 नोड कन्सिडर केले. इलेमेंट एकच आहे, नोड मी समजा इलेमेंट एकच घेतला, मी नोड 4 घेतले. परत सांगतो, हा एकच इलेमेंट आहे, मी नोड त्यावर 3 घेतले. हा एकच इलेमेंट आहे, मी त्याच्यावर नोड 4 घेतले. हा एकच इलेमेंट आहे, याच्यावरती नोड 2 घेतले. या 3 केसमध्ये सगळ्यात ऍक्युरेट आन्सर मला कोणत्या केसमध्ये मिळतील? 1 नंबरच्या, 2 नंबरच्या का 3 नंबरच्या? ऍक्युरेट आन्सर 3 नंबरला. 3 नंबरला मिळणार. का? जेवढे नोड जास्त तेवढे आन्सर काय होणार? ऍक्युरेट येणार आणि रेसिड्यू मिनिमम होणार. रेसिड्यू मिनिमम होणार. याच्या केसमध्ये आन्सर मला मिळणार, पण ह्या मधल्या पॉईंटच्या आन्सर थोडीशी इथं रेसिड्यूची व्हॅल्यू जास्त असणार, म्हणजे ते अप्रॉक्सिमेट असणार. याच्यामध्ये अप्रॉक्सिमेशन जास्त. मग आपण जे काही सॉफ्टवेअर यूज करतो त्या फायनाईट इलेमेंटच्या सॉफ्टवेअर मध्ये इनिशियली आपल्याला त्या प्रॉब्लेमचं डिस्क्रिटायझेशन करावं लागते. म्हणजे तुम्हाला त्याचे नोड्स ठरवावे लागतात, किती घ्यायचे. ठीक आहे, मग यालाच आपण म्हणतो बघा डिस्क्रिटायझेशन म्हणजे मेशिंग. डिस्क्रिटायझेशन म्हणजे काय? मेशिंग. म्हणजे मी एक 3D मध्ये एक प्रॉब्लेम दाखवतो तुम्हाला. समजा हा बार आहे आणि मला याचं काय करायचं? डिस्क्रिटायझेशन करायचं आहे. मग हे 1D मध्ये करायचं आहे, 2D मध्ये करायचं आहे का 3D मध्ये करायचं आहे, त्याप्रमाणे तुम्हाला इथं मेशिंग करता येईल. मी एक अंदाजे मेशिंग दाखवतो. समजा मी असं मेशिंग करावं लागेल. मी असं मेशिंग केलं म्हणजे काय केलं? दिलेला जो काही तुमचा बार होता तो मी स्मॉल स्मॉल सगळ्या इलेमेंट मध्ये कन्सिडर केला. बघा, हे सगळे स्मॉल इलेमेंट तयार झाले बघा, आहेत काय? पण जर एक स्मॉल इलेमेंट घेतला तुम्ही, हा एक स्मॉल इलेमेंट घेतला कुठला पण, तो म्हणजे तो तुमचा काय असतो बघा, एक इलेमेंट म्हणजे मेशिंग केल्यानंतरचा एक स्मॉल इलेमेंट. आता या स्मॉल इलेमेंटला किती नोड येणार सांगा? त्याचे कॉर्नर म्हणजे त्याचे नोड असणार बघा, 1 2 3 4. ठीक आहे, म्हणजे आता ही जी केस दाखवली आहे या केसमध्ये इथे 4 नोड आहेत. हा 1D चा घेतलेला, त्यामुळे मी फक्त लिनियरली दाखवले. हा मी 2D घेतलाय बघा, एक्स डायरेक्शन पण आहे त्याला वाय डायरेक्शन पण आहे. म्हणजे 2D म्हणजे याला डिग्री ऑफ फ्रीडम 2 आहे. याला एक्स डायरेक्शनला पण डिस्प्लेसमेंट होऊ शकते, याला वाय डायरेक्शनला पण होऊ शकते. 1D एलिमेंटला फक्त एक्स डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट, म्हणजे एकाच डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट असणार. मग मी या 2 ज्या केस आहेत त्यातली मोस्ट जनरल जे आपण फायनाईट एलिमेंटला वापरतो ती घेतो. ठीक आहे, मग मोस्ट जनरल आपण केस ही वापरतो. ठीक आहे, त्यामुळे मी ही केस कन्सिडर करतो. आणि या केसमध्ये आपण इलेमेंट आणि नोड कसे ठरवायचे ते सांगाले. त्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतलेलं. स्वरूपनं काय सांगितलं की 4 ज्या वेळेला तुम्ही नोड कन्सिडर करणार एकाच एलिमेंटला 4 नोड, म्हणजे इथं ऍक्युरेट आन्सर येणार. इथं रेसिड्यूची व्हॅल्यू जास्त असेल, थोडंसं अप्रॉक्सिमेशन येईल. इथं अप्रॉक्सिमेशनची किंमत जास्त असेल, मधल्या कुठल्या पण पॉईंटला जर तुम्ही डिस्प्लेसमेंट डिटरमाइन करायला गेलात तर. मग मी एक प्रश्न विचारतो, इथं 2 नोड आहे, याचा प्रॉब्लेम जर तुम्ही सॉल्व्ह करायला गेला तर याचा स्टिफनेस मॅट्रिक्स किती बाय कितीचा असणार? इथं 2 नोड आहेत, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेला तो किती बाय कितीचा असणार? 3 × 3 2 बाय 2 किती असणार? 2 by 2 इथे कितीचा असणार? 3 by 3
3x3चा, इथं 4x4. 4x4. आता तुम्ही काय म्हटलं लक्षात आलं बघा, हा 2x2चा मॅट्रिक्स तयार होतोय, इथं 2x2 3x3चा मॅट्रिक्स तयार होतोय, इथं 4x4चा मॅट्रिक्स तयार होतोय. जेवढा मॅट्रिक्स 4x4 5x5 6x6 जेवढा वाढत जाणार तसं प्रॉब्लेम सोडवण्याची कॉम्प्लेक्सिटी काय होते बानो वाढत जाते. म्हणजे तो प्रॉब्लेम काय होतो कॉम्प्लेक्स होतो. प्रॉब्लेम काय होतो कॉम्प्लेक्स. आता हे एकच इलेमेंट घेतला म्हणून समजा याच्या पुढे अजून एक इलेमेंट असेल, समजा याच्या पुढे अजून एक इलेमेंट असेल, याचा 2x2चा मॅट्रिक्स आणि पुढच्या इलेमेंटचा 2x2चा मॅट्रिक्स कंबाईन केल्यावर कितीचा होणार बघा. मी काय म्हणतोय लक्षात आलं का बघा. समजा हा तुमचा पहिला इलेमेंट, हा समजा तुमचा दुसरा इलेमेंट, याचे दोन नोड 1 2, दुसऱ्या एलिमेंटचे 2 3. तुम्ही पहिल्याचा स्टिफनेस मॅट्रिक्स काढला तर तो 2x2चा येणार, दुसऱ्याचा स्टिफनेस मॅट्रिक्स काढला तर 2x2चा येणार. पूर्ण इलेमेंट कन्सिडर केला तर ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स कितीचा येणार 3x3. ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स 3x3चा येणार. आता मी इथं फक्त एकच इलेमेंट घेतलाय, समजा याच्या पुढे अजून एक इलेमेंट आहे, समजा त्याच्या पुढे अजून एक इलेमेंट आहे, समजा त्याच्या पुढे अजून एक इलेमेंट आहे, सगळ्यांना कंबाईन करत गेलो तर तो मॅट्रिक्स काय जातोय वाढत जातोय वाढत जातोय वाढत जातोय आणि तेवढा प्रॉब्लेम तो काय होतोय कॉम्प्लेक्स होत जातोय. म्हणजे एक इलेमेंट सॉल्व्ह करणं तसं सोपं आहे, पण ज्या वेळेला तुम्ही ग्लोबली सॉल्व्ह करायला जाताय ग्लोबली त्यावेळेला मॅट्रिक्स जो आहे तो 2x2 3x3 4x4 वाढत जातो आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काय होतं डिफिकल्ट होतो. मग हे झालं 1D साठी. 2D साठी जर गेला तर नोड्स तुम्हाला 4 मिळतात, म्हणजे त्याचा स्टिफनेस मॅट्रिक्स एकाचा तो 4x4 आहे, दुसऱ्याचा जर काढला तर तो परत 4x4, तिसऱ्याचा जर काढला तर परत 4x4 आणि सगळ्यांना कंबाईन केलं तर तो ग्लोबल वाढतच जातो. मग हे मॅन्युअली काय सॉल्व्ह करणं इझी नाही आहे, मॅन्युअली सॉल्व्ह करणं काय इझी नाही आहे. म्हणून यासाठी आपण सॉफ्टवेअर वापरतो आणि त्याला म्हणतो आपण FEA सॉफ्टवेअर. त्याच्यामध्ये मेथड जी वापरतो ती म्हणजे कुठली असते फायनाईट इलेमेंट मेथड. फायनाईट इलेमेंट मेथड मध्ये काय केलं बघा, हा टोटल इलेमेंट मी स्मॉल इलेमेंट मध्ये कन्वर्ट केला. स्मॉल इलेमेंट, हे जे स्मॉल इलेमेंट केले की नाही याला म्हणतो आपण मेशिंग म्हणजे डिस्क्रिटायझेशन. म्हणजे हे मी मेशिंग जनरेट केलं. आता हे जे मेशिंग जनरेट केलंय याचे टाइप्स तुम्हाला मी नंतर सांगतो सेकंड टॉपिक मध्ये, ठीक आहे. हे जर मेशिंग जनरेट केलं म्हणजे काय, हा एक इलेमेंट हा एक इलेमेंट हा एक इलेमेंट हा एक इलेमेंट. आता हे सगळे इलेमेंट एकमेकाला कनेक्टेड आहेत बघा, सगळे इलेमेंट एकमेकाला कनेक्टेड आहेत, ठीक आहे. मग आपण काय करतोय ह्या सगळ्यांना कंबाईन केलं म्हणजे याचा स्टिफनेस मॅट्रिक्स, दुसऱ्याचा, तिसऱ्याचा, चौथ्याचा, पाचव्याचा, सहाव्याचा, असं सगळ्यांचे स्टिफनेस मॅट्रिक्स जर तुम्ही कंबाईन केले आणि ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स काढला तर तो 10x10 20x20 50x50 असा मॅट्रिक्स तयार होतो. आता तुम्ही सांगा मला 20x20चा जर मॅट्रिक्स तयार झाला तर तो सॉल्व्ह करायला इझी असणार आहे का, मॅन्युअली तर ते डिफिकल्टच आहे. पण कॉम्प्युटर सिस्टीमला पण कसं आहे 2x2 सॉल्व्ह लगेच करणार कॉम्प्युटर सिस्टीम, त्यासाठी मेमरी जी लागणार ती पण कमी असणार. पण 50x50चा जर तुम्हाला मॅट्रिक्स सॉल्व्ह करायचा असेल तर तुमच्या कॉम्प्युटरची कॉम्प्युटेशनल मेमरी हे काय असायला पाहिजे बानो जास्त, आणि टाइम जो लागणार आहे ते इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी कॉम्प्युटर सिस्टीमला पण त्याचा टाइम काय असणार बानो जास्त, ठीक आहे. त्यामुळं आपण काय करतोय की इलेमेंटला नंबरिंग आणि त्याच्यामधलं इलेमेंटचं नंबरिंग कसं सिलेक्ट करायचं म्हणजे मिनिमम टाइम मध्ये मिनिमम मेमरीमध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे, यासाठी आपण हे बघतोय इलेमेंट अँड नोड नंबरिंग सिस्टीम. सगळ्यांना मी परत एकदा सांगतो हे का बघायला लागलोय, याच्यामध्ये आपण जी नंबरिंग करणार किंवा इलेमेंटला नंबर देणार याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे मिनिमम टाइम मध्ये मिनिमम मेमरीमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे. एकच प्रॉब्लेम तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं सॉल्व्ह करता येतो, ठीक आहे. आणि तो मिनिमम टाइम मध्ये कसा सॉल्व्ह करायचा त्यासाठी आपल्याला बघायचं नोड नंबरिंग सिस्टीम, ठीक आहे. मग आता ही जी नोड नंबरिंग सिस्टीम आहे या नोड नंबरिंग सिस्टीम मध्ये बघा दोन बेसिक टाईप आहे. त्यातला पहिला जो टाईप आहे तो म्हणजे हॉरिझॉन्टल नोड नंबरिंग सिस्टीम. हॉरिझॉन्टल नोड नंबरिंग सिस्टीम, हॉरिझॉन्टल नोड नंबरिंग. आता मी हॉरिझॉन्टल नोड नंबरिंग साठी असाच एक इलेमेंट इथे ड्रॉ करतो, ठीक आहे. समजा हा तुमचा बार आहे आणि या बार मध्ये तुम्हाला काय करायचं आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, म्हणजे वेगवेगळ्या पॉईंटच्या डिस्प्लेसमेंट स्ट्रेन स्ट्रेसच्या व्हॅल्यूज डिटरमाइन करायच्या. मग याला आपण काय करतो फायनाईट इलिमेंट मेथड मध्ये पहिल्यांदा आपण याचं डिस्क्रिटायझेशन करतो, ठीक आहे. म्हणजे स्मॉल इलिमेंट मध्ये कन्वर्ट करतो म्हणजे मेशिंग करून घेतो, ठीक आहे. मी काय करतो थोडंसं सिम्प्लिसिटीसाठी फक्त
इथे मी भरपूर घेतलेले इलेमेंट, इथं जर थोडीशी इलेमेंटचा नंबर कमी घेतला. ठीक आहे, आता हा मी इलेमेंटचा नंबर कमी घेतलाय. ठीक आहे, आता या नोडला नंबरिंग करताना हॉरिझॉन्टल नंबरिंग सिस्टीम मध्ये नंबरिंग हे लेफ्टनी स्टार्ट करायचं. नंबरिंग हे लेफ्टनी स्टार्ट करायचं. म्हणून म्हणतो इथं 1 2 3 4 5 6 7 8 अजून एक वाढवतो. ठीक आहे, म्हणजे मी टोटल इथे इलेमेंट किती घेतले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 8 दुनी 16 इलेमेंट घेतले. म्हणजे जो बार होता तो 16 इलेमेंट मध्ये कन्वर्ट केलाय. म्हणजे याला आपण म्हणतो मेशिंग. आता मी नंबरिंग करताना बघा लेफ्टनी स्टार्ट केलं 1 2 3 4 5 6 7 8 9. आता हे नोड झाले, हे फक्त वरच्या रोचे नोड झाले. आता मी परत इथनं स्टार्ट करतो. इथे किती येणार 10, इथे किती येणार 11 12 13 14 15 16 17 18. तसंच खालच्या रोला गेला 19 20 21 असे नंबर्स येत आहे ना. ओके, मग आता या सिस्टीम मध्ये जर तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेला तर तुमचा ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स हा किती बाय कितीचा फॉर्म होणार. ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स हे डिटरमाइन करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे आणि त्याला आपण म्हणतो बँड विड्थ. त्याला काय म्हणतो आपण बँड विड्थ. ही बँड विड्थ म्हणजे तुम्हाला काय देते की तुमचा जो ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स आहे जो जनरेट होणार आहे तो ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स किती बाय कितीचा जनरेट होणार हे तुम्हाला बँड विड्थ दाखवते. त्याचा फॉर्म्युला असा आहे D+1 इंटू एफ. D+1 इंटू एफ. आता डी म्हणजे काय, डी म्हणजे डिफरन्स आहे. डिफरन्स कोणामधला, कोणताही एक इलेमेंट घ्यायचा. आता मी हा इलेमेंट 1 आहे बघा, हा पहिला हा घेतो. याचे नोड नंबर सांगा. इलेमेंट 1 चे नोड नंबर सांगा. इलेमेंट 1 चे मी इथे दाखवतो. हा इलेमेंट 1 आहे, त्याचे नोडचे नंबर बघा. हा नोड जो आहे तो 1 आहे, हे बघा इथे 1. सेकंड जो नोड आहे तो 2 आहे. हा नोड जो आहे तो 10 आहे. हा जो नोड आहे तो 11 आहे. म्हणजे इलेमेंट 1 घेतला तर त्याचे हे 4 नोड आहेत. आता हे नोडचे नंबर्स आहेत. तर डी म्हणजे काय, यातल्या नोड्सचा 2 नोड्सचा डिफरन्स घ्यायचा. ठीक आहे, यातल्या 2 नोड्सचा काय करायचा, डिफरन्स घ्यायचा. पण डिफरन्स घेताना कसा घ्यायचा, डायगोनलचे नोड्स घ्यायचे. डायगोनलचे नोड्स म्हणजे काय, यातल्या 2 नोडचा कुठला पण नंबर घ्यायचा, पण ते कसे पाहिजेत, एकमेकाला कनेक्टेड पाहिजेत. सॉरी, एकमेकाला काय पाहिजेत, कनेक्टेड पाहिजेत. ठीक आहे, आणि त्या कनेक्टेड मधला जो लार्ज डिफरन्स असेल तो घ्यायचा. म्हणजे कसं सांगतो बघा, डायगोनल नाही सॉरी बाळांनो, 2 कनेक्टेड नोड जे एकमेकाला लागून आहेत त्यांच्यामध्ये डिफरन्स घ्यायचा आणि तो लार्ज पाहिजे. म्हणजे आता समजा हा 1 आहे, हा 2 आहे, या दोघांचा डिफरन्स घ्या. 1 आणि 2 चा डिफरन्स किती येणार 1. हा 2 आहे, हा 11 आहे, ह्यांचा डिफरन्स घ्या 9. हा 10 आहे, हा 11 आहे, यांचा डिफरन्स घ्या 1. हा 1 आहे, हा 10 आहे, यांचा डिफरन्स घ्या 9. म्हणजे यातला मॅक्सिमम डिफरन्स किती आला 9. तो मॅक्सिमम जो डिफरन्स आहे तो म्हणजे डी असतो. म्हणजे 2 जे नोड्स आहेत एका एलिमेंट मध्ये त्या नोडचा डिफरन्स घ्यायचा, पण तो डिफरन्स घेताना मॅक्सिमम सिलेक्ट करायचा. त्यानंतर एफ म्हणजे त्या सिस्टीमचा डिग्री ऑफ फ्रीडम. एफ म्हणजे त्या सिस्टीमचा डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणून मी तो डी म्हणजे काय, डिफरन्स बिटवीन 2 नोड्स, पण तो कसा पाहिजे, मॅक्सिमम फॉर अ सिंगल एलिमेंट. फॉर सिंगल एलिमेंट. आणि एफ म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम. आता तुम्ही हा जो एलिमेंट केलाय फॉर एलिमेंट 1, याची बँडविड्थ किती येणार सांगा. आता या एलिमेंट 1 ची बँडविड्थ किती येणार सांगा. आता बघा, डी डिफरन्स घ्या. 2 minus 1 1, 11 minus 2 9, 11 minus 10 1, 10 minus 1 9, म्हणजे मॅक्सिमम डिफरन्स 9 आहे. सो 9 प्लस 1 इंटू डिग्री ऑफ फ्रीडम पाहिजे. याचा डिग्री ऑफ फ्रीडम बघा, आता तुम्ही एक्स डायरेक्शनला पण नंबरिंग केले, वाय डायरेक्शनला पण केले. याचा अर्थ डिस्प्लेसमेंट एक्स ला पण होणार आणि वाय ला पण होणार. म्हणजे 2D आहे. म्हणजे याचा डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे 2 आहे. सो याचा बँडविड्थ जर काढला 9 9 plus 1 10, 10 into 2 म्हणजे 20.
म्हणजेच याच्यामधला ग्लोबल मॅट्रिक्स जो असेल बँडविड्थ भेटते, देअरफॉर ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स इज ऑफ ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स किती असणार 20/20 चा. म्हणजे या प्रॉब्लेम मधला तुम्ही जर ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स काढला तर तो किती बाय किती तयार होणार 20/20 चा ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स तयार होणार 20/20 चा. आता ही जी मी केस काढली याच्यामध्ये मी नंबरिंग जे केलं ते लेफ्टनी राईटला केलं 1 2 3 4 5 6 10 11 12 लेफ्टनी राईटला केलं आणि याच्यामध्ये कुठला पण एक इलेमेंट घेतला. आता मी 1 घेतला होता, तुम्ही एक्झाम्पल म्हणून हा घ्या, हा 8 9 17 18. आता याच्यावरनं पण तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा एकदा की तुमचा बँडविड्थ किती येतोय बघा. 9 - 8 1, 18 - 9 म्हणजे 9, 18 - 17 म्हणजे 1, 17 - 8 म्हणजे 9. म्हणजे यांच्यापर्यंत डिफरन्स मॅक्सिमम किती आहे 9च आहे. म्हणजे यातला कुठला पण इलेमेंट घेतला, मी 1 घेतला होता, तुम्ही 2 घ्या 3 घ्या 4 घ्या 5 घ्या कुठला पण घ्या, तिची बँडविड्थ कॅल्क्युलेट करा, बँडविड्थ ही 20 येणार. आणि ही तुम्हाला बँडविड्थ काय इंडिकेट करते की तुमचा ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स हा किती बाय कितीचा असणार आहे. ठीक आहे, किती बाय कितीचा असणार आहे. जेवढी बँडविड्थ जास्त तेवढं प्रॉब्लेम कॉम्प्लेक्स होणार, तुमची जी सिस्टीम रन होणार आहे त्याची कॉम्प्युटेशनल मेमरी जास्त लागणार आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा टाइम सुद्धा काय असणार जास्त असणार. ठीक आहे, त्यामुळे ही बँडविड्थ जेवढी मिनिमम तेवढं कॉम्प्युटेशनल मेमरी कमी आणि कॉम्प्युटरला टाइम म्हणजे तुमच्या सॉफ्टवेअरला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लागणारा टाइम हा कमी असणार. ठीक आहे, मी हे हॉरिझॉन्टल नोड नंबरिंगनी केलं. आता मी काय करतो सेम असंच मी व्हर्टिकल नोड नंबरिंगनी बघतो. ठीक आहे, सेम असंच मी व्हर्टिकल नोड नंबरिंगनी मी बघतो, व्हर्टिकल नोड नंबरिंगनी. म्हणून मी याच्यामध्ये हॉरिझॉन्टलच्या ऐवजी व्हर्टिकल नोड नंबरिंग सिस्टीम यूज करतो. हॉरिझॉन्टलच्या ऐवजी काय करतो व्हर्टिकल नोड नंबरिंग सिस्टीम हाच घेणार मी एलिमेंट. नंबरिंग करतो व्हर्टिकलला. आता व्हर्टिकलला कसं करायचं, हॉरिझॉन्टलला लेफ्ट टू राईट केलेलं, व्हर्टिकलला टॉप टू बॉटम कर द्यायचं. म्हणजे हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 नंबरिंग करत जायचं. ठीक आहे, आता यातला कोणताही एक इलेमेंट कन्सिडर करा, कोणताही एक कन्सिडर करायचा. ठीक आहे, कोणताही एक कन्सिडर करा. मग मी हा पहिलाच कन्सिडर करतो, एलिमेंट 1 1 4 5 2. काय करायचं, दोन जे लागून नोड असणार एकमेकाला, लागून जे नोड आहेत ठीक आहे असे, त्यांचा डिफरन्स घ्यायचा. सो मी याची लिहितो बँडविड्थ इज इक्वल टू, बँडविड्थ काय येणार बघा d + 1 × f. d म्हणजे डिफरन्स, या इलेमेंट मधले जे दोन लागून नोड आहेत त्यांचा डिफरन्स घ्यायचा. 4 - 1 म्हणजे 3, 5 - 4 म्हणजे 1, 5 - 2 म्हणजे 3, 2 - 1 म्हणजे 1. म्हणजे यात मॅक्सिमम डिफरन्स किती आहे 3. सो 3 + 1 × याचा डिग्री ऑफ फ्रीडम x डायरेक्शन पण घेतले y पण घेतले, म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम 2 आहे. सो किती झालं बघा 3 + 1 म्हणजे 4, 4 × 2 म्हणजे 8. म्हणजेच याचा बँडविड्थ किती आला 8 आला. म्हणजे याच्यामध्ये ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स जो असेल, ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स इज ऑफ किती बाय किती असणार 8/8. आता या दोन केस आहेत बघा, प्रॉब्लेम एकच आहे. या प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम एकच आहे. इथं मी हॉरिझॉन्टल नंबरिंग केलं, इथं मी व्हर्टिकल नंबरिंग केलं, तोच प्रॉब्लेम. पण याच्यामध्ये जनरेट झालेली बँडविड्थ 20 आहे. म्हणजे ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स हा 20/20 आहे. याच्यामध्ये जनरेट झालेली बँडविड्थ 8 आहे. म्हणजे इथला ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स हा 8/8 चा आहे. मग ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स 8/8 चा सॉल्व्ह करायला इझी का 20/20 चा सॉल्व्ह करायला इझी?
ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स जो आलाय 8x8 आणि इथं आलाय 20x20, तोच प्रॉब्लेम. त्यातला सॉल्व्ह करायला इझी कोणता स्टिफनेस मॅट्रिक्स? 20x20 का 8x8? 8x8 बरोबर आहे. आता ऑब्विस आहे 8x8 इझी आहे. मग काय करते तुमची कॉम्प्युटर सिस्टीम, तुम्ही नोड म्हणजे मेशिंग जनरेट केल्यानंतर कॉम्प्युटर सिस्टीम बॅकग्राऊंडला काय करते, त्या नोड्सला नंबरिंग करते, हॉरिझॉन्टल तसंच व्हर्टिकल, दोन वेगवेगळ्या केसेस करते आणि त्याचा बँडविड्थ कॅल्क्युलेट करते. ह्या बँडविड्थ वरून त्याला काय कळतं की कुठला कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम तयार होतो, हॉरिझॉन्टलचा होतो का व्हर्टिकलचा होतो. आता आपल्या केसमध्ये व्हर्टिकलचा हा सिंपल आलाय आणि हॉरिझॉन्टलचा जरा कॉम्प्लिकेटेड आलाय, त्याची बँडविड्थ जास्त आहे. मग कॉम्प्युटर सिस्टीम काय करते, तुमच्या प्रॉब्लेमची व्हर्टिकल नंबरिंग सिस्टीम कन्सिडर करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. म्हणजे तुमचं फायनाईट एलिमेंटचं जे काही सॉफ्टवेअर असेल ते व्हर्टिकल नंबरिंग करणार ह्या केसमध्ये आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. आता मी जे केस दाखवल्या त्याच्यामध्ये मी बारची लेंथ जास्त घेतलेली. समजा तो व्हर्टिकल बार असेल असा आणि फिक्स असेल तर त्या केसमध्ये काय होणार, हॉरिझॉन्टल नंबरिंग सिस्टीम काय येणार, हॉरिझॉन्टल नंबर केला तर त्याची बँडविड्थ मिनिमम येणार. म्हणजेच काय की कुठलंही फायनाईट एलिमेंटचं सॉफ्टवेअर तुम्ही घेतलं, तुम्ही त्याचं डिस्क्रिटायझेशन म्हणजे मेशिंग केल्यानंतर ही सिस्टीम बॅकग्राऊंडला एकतर हॉरिझॉन्टल आणि एकतर व्हर्टिकल अशा दोन टाईपची नंबरिंग करते नोडला आणि त्याच्यावरून त्याची बँडविड्थ कॅल्क्युलेट करते. ज्याची बँडविड्थ मिनिमम येईल त्या डायरेक्शननी तुमची कॉम्प्युटर सिस्टीम प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू होते. मग असं का करते कॉम्प्युटर सिस्टीम, कारण की त्याच्यासाठी लागणारी कॉम्प्युटेशनल मेमरी आणि त्यासाठी लागणारा टाइम हा असतो मिनिमम. तो मिनिमम यावा म्हणून तुमची कॉम्प्युटर सिस्टीम काय करते, या दोघांना कम्पेअर करते, दोघांची बँडविड्थ हॉरिझॉन्टल नंबरिंग सिस्टीमची आणि व्हर्टिकल नंबरिंग सिस्टीमची, आणि त्यातली जी मिनिमम असेल ती सिलेक्ट करून तुमचा प्रॉब्लेम काय होतो, सॉल्व्ह होतो. ठीक आहे. आता हे बॅकग्राऊंडला घडणाऱ्या गोष्टी आहेत, पण हे तुम्हाला माहित असायला पाहिजे की कोणत्या साईडने गेल्यानंतर तुमचा ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स किती बाय कितीच असणार आहे. म्हणजे तुम्ही एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेतला समजा मॅन्युअली आणि तुम्ही त्याचे 5 एलिमेंट ठरवले तरी सुद्धा तुम्हाला त्याचा ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स किती बाय कितीचा असणार ते सुद्धा डिटरमाइन करता येते. ते म्हणजे याच्यावर ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स. मग एक एक्झाम्पल दाखवतो, तुमच्या लक्षात येईल बघा. ठीक आहे. मग एक एक्झाम्पल दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नक्की ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स हा किती बाय कितीचा तयार व्हायला पाहिजे. ठीक आहे. बघा की हा घ्या, इथं हे सिंपल आपण सॉल्व्ह केलेले आहे. ह्याचा ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स म्हणजे एकच एलिमेंट आहे, त्याचा स्टिफनेस मॅट्रिक्स किती बाय कितीचा असणार बघा. हे किंमत टाका इथं. दोघांचा डिफरन्स किती आहे, 2 - 1 is 1. So 1 + 1 is 2 into 1. डिग्री ऑफ फ्रीडम इज 1. याचा 1 आहे ना, म्हणजे 2/2 चा तयार होणार. ठीक आहे. किती सिंपल आहे बघा, 2/2 चा तयार होणार. म्हणजे तुम्हाला याच्यावरून हे डिटरमाइन करता येते की त्याची बँडविड्थ किती आहे. त्या बँडविड्थ वरून तुम्हाला काय डिटरमाइन करता येते की कोणत्या हॉरिझॉन्टलने सॉल्व्ह करायचं काय व्हर्टिकलने सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला बघा डिटरमाइन करता येईल. ठीक आहे. आता तुम्हाला मी जे सिस्टीम सांगायला लागले हे युजफुल कधी आहे ते पण सांग. हे काय 1D च्या प्रॉब्लेमला युजफुल नाही, 2D किंवा 3D च्या प्रॉब्लेमला हे युजफुल आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या एलिमेंट्सना नंबरिंग करणार, मग त्याच्यामधनं त्याचं डिग्री बँडविड्थ डिटरमाइन करणार आणि त्या बँडविड्थ वरून काय करणार, त्याचा ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स किती बाय किती आहे ते ठरवणार. ठीक आहे. हे पेपरला बघानो तुम्हाला 6 मार्कांना राईट शॉर्ट नोट ऑन एलिमेंट अँड नोड नंबरिंग सिस्टीम म्हणून विचारते. ठीक आहे. किती नोड नंबरिंग सिस्टीम आहे, 2, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. त्याचा यूज काय, टू डिटरमाइन द बँडविड्थ. आणि बँडविड्थ म्हणजे काय ते तुम्हाला ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स किती बाय कितीचा आहे ते तुम्हाला कळणार. ओके. आता बघा तुम्हाला याच्यामध्ये जर काय डाऊट असेल तर तुम्ही मला विचारा. एलिमेंट अँड नोड नंबरिंग सिस्टीम विचारताना हॉरिझॉन्टल व्हर्टिकल पण चेक करायचं ना. होय. हे बघ की इथं तेच प्रॉब्लेम आहे. इथलं हॉरिझॉन्टल नंबरिंग आहे, इथलं व्हर्टिकल नंबरिंग आहे. प्रॉब्लेम तोच घेतलाय मुद्दाम. चेक करताना दोन्ही पण चेक करते. कॉम्प्युटर सिस्टीम ही दोन्ही चेक करते, हॉरिझॉन्टल नंबरिंग करून पण चेक करते, व्हर्टिकल नंबरिंग करून पण चेक करते. दोघांची बँडविड्थ बॅकग्राऊंडला कॅल्क्युलेट होते, ज्याची मिनिमम येईल त्या नंबरिंग प्रमाणे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. समज आता हॉरिझॉन्टलला मिनिमम आली तर कॉम्प्युटर सिस्टीम हॉरिझॉन्टल प्रमाणे सॉल्व्ह करते
व्हर्टिकलला मिनिमम आली तर कॉम्प्युटर सिस्टीम व्हर्टिकल प्रमाणे सॉल्व्ह करते. ठीक आहे. त्यामुळे सॉल्व्ह कसं करायचं हे पहिल्यांदा त्यासाठी कॉम्प्युटर सिस्टीम नंबरिंग करून बँडविड्थ कॅल्क्युलेट केल्यानंतर मग ती ठरवते हॉरिझॉन्टल का व्हर्टिकल. ठीक आहे. चलो आता बघा आणि सर डिफरन्स चारी साईडला वेगवेगळा आला तर मॅक्सिमम घ्यायचा का मग? काय झालं? डिफरन्स चारी साईडला वेगवेगळा आला तर मॅक्सिमम घ्यायचा का? दोन नोड एकमेकाला लागून आहेत त्यांचा डिफरन्स घ्यायचा. या 4 डिफरन्स मधला जो मोठा असेल तो म्हणजे डी. जो मोठा असेल तो म्हणजे डी. ठीक आहे. चलो आता बघा एक शॉर्ट नोटला विचारणार होती म्हणून मी सांगितलं नोट नंबरिंग. आता यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एक 2-3 मेथड आहेत. ठीक आहे. त्या पुढच्या वेळेपासून मी वापरणार आहे. आतापर्यंत मुद्दाम वापरलं नव्हतं. त्याचं मी फक्त हेडिंग देतो. फायनाईट इलेमेंट इक्वेशन ट्रीटमेंट ऑफ बाउंड्री कंडिशन. थोडक्यात काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काही अप्रोच यूज करतो आपण, म्हणजे जे लवकरात लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. त्यातला पहिला जो अप्रोच आहे तो म्हणजे इलिमिनेशन अप्रोच. त्यातला पहिला म्हणजे काय इलिमिनेशन अप्रोच. आता हा इलिमिनेशन अप्रोच काय आहे त्याच्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. हे पेपरला विचारायची पॉसिबिलिटी कमी आहे पण हे प्रॉब्लेम साठी लागणार आहे आपल्याला इलिमिनेशन अप्रोच. ठीक आहे. आता इलिमिनेशन अप्रोच म्हणजे काय त्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतो. एक स्टेप बार घेतो. स्टेप बार. ठीक आहे. हा एक स्टेप बार घेतो. ऑलरेडी याचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला बघा स्टेप बारचा. ठीक आहे. हा एलिमेंट 1, हा एलिमेंट 2, हा नोड 1, हा नोड 2, हा नोड 3 बरोबर असं आपण कन्सिडर करतो आणि इथं काय तर फोर्स लावलाय. मग याच्यासाठी आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय करतो इलेमेंट 1 चा स्टिफनेस मॅट्रिक्स काढतो. इलेमेंट 2 चा स्टिफनेस मॅट्रिक्स काढतो. त्याच्यावरून त्यांचा ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स काढतो. बरोबर आहे. मी हे एक्झाम्पल आहे काय म्हणून मी तुम्हाला पटकन दाखवतो. K1 म्हणजे स्टिफनेस मॅट्रिक्स ऑफ इलेमेंट 1. हे प्रॉब्लेमला केले आपण भरपूर वेळा. इलेमेंट 1 चा स्टिफनेस मॅट्रिक्स सांगा. स्टिफनेस मॅट्रिक्सचा फॉर्म्युला काय AE/L 1 - 1 - 1 1. आता मी काही किमती मुद्दामून घेतलेल्या नाहीत किमती. ठीक आहे. त्यामुळे याला म्हणतो A1 E1 L1. A1 E1 L1. आता तसंच मी काय करतो स्टिफनेस मॅट्रिक्स इलेमेंट 2 चा काढतो. इलेमेंट 2 चा स्टिफनेस मॅट्रिक्स काय येणार बघा AE/L 1 - 1 - 1 1. फक्त सगळ्या व्हॅल्यू जे येणार त्या 2 जे येणार A2 E2 L2. मग याच्यानंतर तुम्ही काय करणार याचा ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स काढणार K. म्हणजे काय करणार K1 हा K2 ला असेंबल करणार म्हणजे असेंबली ऑफ K1 अँड K2. ही असेंबली केल्यानंतर तुमचा मॅट्रिक्स किती बाय कितीचा तयार होणार. असेंबली केल्यानंतर मॅट्रिक्स किती बाय कितीचा तयार होणार 3/3. 3/3 चा. आता मी ऍडिशन करत बसणार कारण AE/L माहित नाही आपल्याला. त्यामुळे मी डायरेक्ट काय लिहितो 3/3 चा तयार होणार आहे. मग मी असं म्हणतो K11 म्हणजे पहिला एलिमेंट, K12 म्हणजे दुसरा एलिमेंट, K13 म्हणजे तिसरा एलिमेंट, K21, K22, K323, K31, K32, K33 म्हणजे मी या दोघांची ऍडिशन केली आणि हा मॅट्रिक्स मिळाला असं कन्सिडर करा. हे आपण ऑलरेडी प्रॉब्लेमला सगळं केलेलं आहे. मला अप्रोच सांगायचा आहे म्हणून मी हे फास्ट करालोय. पहिल्याचा स्टिफनेस मॅट्रिक्स काढला, दुसऱ्याचा काढला, दोघांची ऍडिशन केली. ऍडिशन केल्यानंतर मग आपण इक्वेशन लिहितोय. आपण इक्वेशन काय लिहितोय F = K इंटू काय X म्हणजे U. बरोबर काय F = KX म्हणजे हा फोर्स मॅट्रिक्स, हा स्टिफनेस मॅट्रिक्स, हा डिस्प्लेसमेंट मॅट्रिक्स. आता याच्यामध्ये आपण किमती पुट करतो. काय किमती पुट करतो फोर्स, स्टिफनेस आणि डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे का सांगा. नोड 1 चा फोर्स F, नोड 2 चा फोर्स पटकन सांगा. नोड सॉरी माझ्याकडे चुकलं. नोड 1 चा फोर्स F1 म्हणतो,
फिक्स आहे रे, फिक्स आहे म्हणजे काहीतरी रिॲक्शन असणार F1. नोड 2 ला किती फोर्स आहे? नोड 2 ला किती फोर्स आहे? इथं फोर्सच नाही म्हणजे किती येणार? 0. नोड 3 ला किती फोर्स आहे? नोड 3 ला काहीतरी आहे बरोबर, F3. म्हणजे बाउंड्री कंडिशन F3? पुट केली. 2 ला फक्त फोर्स नाही आहे, 1 ला रिॲक्शन आहे, 3 ला फोर्स आहे, पुट केली. हा के आहे असं लिहितो. K11, K12, K13, K21, K22, K23, K31, K32, K33. ओके. आता हा स्टिफनेस मॅट्रिक्स आहे असं ठेवला. आता डिस्प्लेसमेंट सांगा पटकन इथल्या डिस्प्लेसमेंट 1 ची, 2 ची, 3 ची सांगा. 1 ची डिस्प्लेसमेंट 1 ची 0. 0 to फिक्स U. आहे म्हणजे 0. ओके. 2 ची सांगा, 2 ची. 0 U2 E3. U2 2 ची माहित नाही, काढायचे आहे. U2. 3 ची माहित नाही, U3. म्हणजे मी काय केलं, प्रॉब्लेम जो सॉल्व्ह करत होता ती स्टेप केली बघा. F लिहिला, मग F1, F2, F3, इथं स्टिफनेस मॅट्रिक्स, इथं U1, U2, U3, मग बाउंड्री कंडिशन पण पुट केली. आता इथं इलिमिनेशन अप्रोच खरा आला. इलिमिनेशन अप्रोच परत सांगतो, व्हिडिओ जर बंद पडला तर परत याच आयडीला जॉईन करा. आता इथं खरा इलिमिनेशन अप्रोच आला. नाव बाय युझिंग इलिमिनेशन अप्रोच. आता तुम्ही म्हणणार काय आहे सांगतो. इलिमिनेशन अप्रोच यूज केला तर तुम्ही जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार होता हा अगोदर कसा करत होता? अगोदर हे बघा, F1 घ्यायचा, रो कॉलम इक्वेशन 1. दुसरा एलिमेंट घ्यायचा, सेकंड रो कॉलम इक्वेशन 2. थर्ड एलिमेंट घ्यायचा, रो कॉलम इक्वेशन 3. आणि तुम्ही 3 इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचा. बरोबर आहे का? 3 इक्वेशन तुम्ही सायमल्टेनियसली सॉल्व्ह करत होता. पण आता काय करायचं सांगतो. इथं यायचं, डिस्प्लेसमेंट मध्ये 0 कुठं आहे सांगा. डिस्प्लेसमेंट मध्ये 0, डिस्प्लेसमेंट मध्ये 0 कुठं आहे? इथं पहिला एलिमेंट आहे बघा, आहे का? पहिला जो इलेमेंट 0 आहे, काय जो इलेमेंट 0 आहे ती रो काढून टाकायची आणि स्टिफनेस मॅट्रिक्स मधली त्याचा कॉलम काढून टाकायचा. परत एकदा सांगतो, डिस्प्लेसमेंट मध्ये जो एलिमेंट 0 असेल त्याची रो काढून टाकायची आणि पहिला एलिमेंट आहे म्हणून स्टिफनेस मॅट्रिक्स मधला पहिला कॉलम काढून टाकायचा. आता हे करण्यामागचं कारण काय बघा, कधी पण हे मल्टिप्लाय करायला गेलं K11 into 0 म्हणजे 0 राहते नेहमी. K21 सेकंड रो घेतली, मल्टिप्लाय करायला गेला K21 into 0 ते 0 येतोय. K31 into 0 0 येतोय. म्हणून काय करायचं, पहिली रो आणि पहिला कॉलम काढून टाकायचा आणि इक्वेशन परत लिहायचं. सो इथं 0 आला, इथं F3 आला, इज इक्वल टू, इथं काय राहिलं बघा, K22, K23, K32, K33. इथे किती आलं बघा, U2, U3. आता मला सांगा, हे सॉल्व्ह करायला सोपं का हे सॉल्व्ह करायला सोपं? इथं 3x3 चा मॅट्रिक्स 3 इक्वेशन, इथं 2x2 चा मॅट्रिक्स म्हणजे 2 इक्वेशन. यातनं 2 इक्वेशन तयार होणार, इथनं 3 इक्वेशन तयार होणार. सॉल्व्ह करायला सोपं कोणतं? 2x2 चं. 2x2 चं. म्हणजेच काय झालं, ऍक्च्युअल तुमचा मॅट्रिक्स 3x3 चा तयार झालेला, पण तुम्ही त्याला इलिमिनेशन अप्रोच वापरला. इलिमिनेशन अप्रोच कसा वापरायचा? डिस्प्लेसमेंट कोण 0 असेल, समजा 2 नंबरला 0 असते, 2 नंबरला, तर 2 नंबरची रो आणि स्टिफनेस मॅट्रिक्स मधला 2 नंबरचा कॉलम काढून टाकायचा. समजा 3 नंबरला 0 आला असता तर 3 नंबरची रो आणि स्टिफनेस मॅट्रिक्स मधला 3 नंबरचा कॉलम काढून टाकायचा आणि नंतर राहिलेलं इक्वेशन आहे असं द्यायचं. आणि ह्या इक्वेशनचं सोल्युशन म्हणजेच याचं सोल्युशन असतं. याचं सोल्युशन म्हणजेच याचं सोल्युशन असते. ठीक आहे, म्हणजे तुम्ही थोडक्यात काय केलं, 3x3 चा प्रॉब्लेम हा तुम्ही 2x2 मध्ये कन्वर्ट करून सॉल्व्ह केला. म्हणून याला म्हणतो आपण इलिमिनेशन अप्रोच. आणि काय म्हणतो याला आपण इलिमिनेशन. हा अप्रोच तिसऱ्या टॉपिक मध्ये किंवा चौथ्या टॉपिक मध्ये प्रत्येक प्रॉब्लेमला वापरायला लागणार आहे. हा जो अप्रोच आहे हा तिसऱ्या आणि चौथ्या टॉपिक मध्ये प्रत्येक प्रॉब्लेमला वापरायला लागणार आहे. ठीक आहे, या अप्रोचला काय म्हणायचं, इलिमिनेशन अप्रोच. ठीक आहे, म्हणून मुद्दाम काय केलं, एक प्रॉब्लेम स्टेटमेंट घेतलं, K1 काढला, K2 काढला, ग्लोबल काढला, इन जनरल इक्वेशन लिहिलं F = KX,
बाउंड्री कंडिशन पुट केल्या आणि मुद्दाम एक 0 आणलाय. म्हणजे पहिली रो पहिला कॉलम गेला. आता मी एक प्रश्न विचारतो, समजा U2 0 असता तर तुम्ही काय केला? समजा U2 0 असता तर तुम्ही काय केला? दुसरा row, दुसरी column. म्हणजे हे मी डिलीट केला असता, हे लाईन डिलीट केली असती आणि स्टिफनेस मॅट्रिक्स मधला दुसरा कॉलम डिलीट केला असता. कॉलम. समजलं? आणि याच्यावरून जी आन्सर येतात ती पुन्हा तीच आन्सर येतात जी हे 3 इक्वेशन सॉल्व्ह केले असते तर. म्हणून आपण FE मध्ये 4x4 चा प्रॉब्लेम आहे तर आपण काय करतोय, त्याला इलिमिनेशन अप्रोच वापरतोय, 3x3 ला कन्व्हर्ट करतोय. काय कळलं? म्हणजे तुमचं काय होतं बाळांनो, आपोआप बँडविड्थ काय होत्या डिक्रीज होत्या आणि तुमचा प्रॉब्लेम इझी होऊन जातोय. ठीक आहे, ह्या अप्रोचला काय म्हणते आपण, इलिमिनेशन अप्रोच. ठीक आहे, आता बाळांनो मी जरा आज इथं थांबणार आहे. याच्यानंतर उद्या काय घेणार आहे सांगतो.